नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. घरकुल बांधकामाचे फोटो काढण्यासाठी 1,000ची लाच स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. नवापूर तालुक्यातील शेही येथील रहिवासी सुरत्या जेठ्या गावीत हे परिवारासह वडफळी गावातील यात्रेसाठी गेले होते. या दरम्यान त्यांच्या घराला अचानक आग लागून संसार खाक झाला. आगीत 80,000 रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली. आग लागल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सुरत्या गावीत यांची उपजीविका मजुरी कामावर असून त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. दुचाकीच्या धडकेत महिला जखमी झाल्याची घटना शेही खांडबारा रस्त्यावर घडली आहे. नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथील रहिवासी मंगलाबाई विशाल वळवी ही रिक्षाने जात असताना दुचाकीने रिक्षाला धडक दिली. अपघातात मंगलाबाई वळवी ही महिला जखमी झाली. मंगलाबाई वळवी यांच्या फिर्यादीवरून चालक दिलीप रमेश गावित, राहमार नगारे, तालुका नवापूर याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात 10 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ASI भीमसिंग ठाकरे करीत आहेत. नंदुरबार येथील श्री वाघेश्वरी देवीच्या मंदिरात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास प्रवेश करून देवीच्या डोक्यावरील चांदीचा 40 भारचा मुकुट, देवीच्या कानातले, लहान मूर्तीवरील चांदीचा मुकुट तसेच दानपेटीतील 1,200 रुपये रोख असा एकूण 39,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली. श्री वाघेश्वरी देवी मंदिराचे व्यवस्थापक मयूर राजेंद्र मराठे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे देशात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 23 मार्चपासून व्यावसायिक LPGचा पुरवठा संकटापूर्वीच्या पातळीच्या 50% वाढवण्यात आला आहे. सरकारचे लक्ष विशेषतः अन्न सेवा क्षेत्र आणि सामुदायिक स्वयंपाकघरांवर केंद्रित असून जनतेला दिलासा देणे आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करणे हा त्यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. शिष्यवृत्ती योजनेत केंद्र आणि राज्य शासनाचा संयुक्त सहभाग आहे. मात्र निधी वितरणाच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. राज्यातील शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेत उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत लक्षवेधी सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. 1 एप्रिल 2026 पासून मानधनात वाढ करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नंदुरबार येथील भगवान श्री झुलेलाल यांचा जन्मदिवस चेट्री चडू अर्थात सिंधी दिवसानिमित्त सिंधी समाजातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. काल रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 276 दात्यांनी रक्तदान केले. किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण करण्यात आली असून मारहाण प्रकरणी तळोदा तालुक्यातील खरवड येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता आणि निसर्गातील बदलत्या चक्रामुळे चिमण्यांसह अनेक मुक्या पक्ष्यांचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून सहारा वेलफेअर सोसायटीतर्फे जिल्हा परिषद शाळा शहादा तालुक्यातील काजीपूर येथे पक्ष्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलपात्र वाटप करण्यात आले. धडगाव तालुक्यातील माळचा कारभारी पाड्यात बिबट्याने हल्ला करीत 6 शेळ्यांना ठार मारले आहे. परवा रात्री मुसळधार पाऊस असल्याने लाईट बंद झाली होती. त्यामुळे अंधारात बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करत ठार केले. याबाबत माळ येथील शेतकरी जयसिंग पावरा यांनी माहिती दिली. नवापूर तालुक्यातील खांडबारा प्रकल्पांतर्गत महिला व किशोरी मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी महिलांबाबत समाजात घडणारे गुन्हे, महिला व सायबर क्राईम, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम, हुंडा प्रतिबंध अधिनियम, बालविवाह, पोक्सो ॲक्ट, डायल 112 मिळणारी मदतीबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले.
तसेच पोलीस प्रशासनाबाबत वाटणारी भीती इत्यादीबाबत मार्गदर्शन केले. राज्यातील जिल्हा परिषदा आणि खासगी शिक्षण संस्थांमधील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती आता मार्गी लागणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच राबवली जाणार असून पात्र उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खासगी संस्थांना आता रिक्त पदांची माहिती भरण्यापूर्वी मागासवर्गीय कक्ष आणि विभागीय आयुक्तांकडून रोस्टर, बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. रमजान ईदनिमित्त आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ, नगरसेवक परवेज खान, गौरव चौधरी, विलास रघुवंशी, निंबा माळी, फारून मेमन उपस्थित होते. जागतिक वनदिनानिमित्त बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रातर्फे भूषा परिमंडळातील सावऱ्या दिगर येथे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावऱ्या दिगरचे सरपंच दिलीप राड्या पावरा होते. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य ठाणसिंग लोट्या पावरा, माजी सरपंच राड्या बारता पावरा, पोलीस पाटील पोड्या सोन्या पावरा उपस्थित होते. महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे एडीबी सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने पणन मंत्री जयकुमार रावल यांचा मनिला दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. पीजी मेडिकल परीक्षेत नंदुरबार येथील विद्यार्थिनी डॉक्टर संजना सुनील पाटील हिने संपूर्ण भारतातून 12,000वी रँक मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे. संजना पाटील हिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MD या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश केला आहे. डॉक्टर संजना पाटील या सामान्य कुटुंबातील असून शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील देवीदास रामदास पवार, साहेबराव रामदास पवार, गुलाबराव रामदास पवार यांची नात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत 31 मार्च रोजी संपत असून अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अपुरी कागदपत्रे, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेतील गोंधळामुळे अनेक लाभार्थींना या योजनेपासून मुकावे लागणार आहे. अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला, पण आता तेवढ्याच दुपटीने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबली असली तरी आता खऱ्या अर्थाने उकाडा वाढणार आहे. महाराष्ट्रात तापमान वाढायला लागले असतानाच अवकाळी पावसाने डोके वर काढले. 3 दिवस राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीट झाली. ईदनिमित्त नंदुरबारसह शहादा, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा येथे सामूहिक नमाज पठण करण्यात आले. दिवसभर ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. ईदगाह मैदानावर सकाळी 8:30 वाजता सामूहिक नमाज पठण झाले. यावेळी हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी तसेच प्रशासकीय व पोलीस विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. सकाळी 11 वाजेपर्यंत परिसराला छोटेखानी यात्रेचे स्वरूप आले होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आगामी शैक्षणिक वर्षापासून 5 लाख महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी कमवा आणि शिका या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना 60 रुपये प्रति तास या दराने 2,000 रुपयांचे मासिक मानधन दिले जाईल. तसेच विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी विभागातर्फे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बॅटन प्रशिक्षण म्हणजे काठी चालवण्याचे प्रशिक्षण देखील सुरू करण्यात येणार आहे. शहादा येथील नगरपरिषद मालकीच्या ट्रक टर्मिनलमधील गाळेधारकांनी करार नोंदणी, लोखंडी जिने, मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे त्या व्यापारी गाळ्यामध्ये सोयीसुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राबविली जाते. या योजनेचे आता ऑडिट केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 5% शाळांचे ऑडिट केले जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना आहार देण्यातील नियमितता, आहाराचे प्रमाण आणि पौष्टिकता, भांड्यांची उपलब्धता इत्यादींसह अनेक बाबी तपासल्या जाणार आहेत.
अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.